महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली, पण पुन्हा कोर्टाकडून नवी तारीख देण्यात आली। वकील अमोल करंडे आहेत माझ्यासोबत, याचिकाकर्त्यांचे वकील। अमोल सर, कोर्टामध्ये आज काय झालं? कारण पुन्हा शुक्रवारपर्यंत वाट बघावं लागलं। मॅटर होतं त्या दिवशी मंगळवारपर्यंतचा वेळ घेतला होता स्टेट गव्हर्नमेंटनं, पण आज पण ओपन करतानाच ते परत आज 2 दिवसाचा वेळ मागत होते। त्याला आम्ही अपोज केलं आणि अपोज केल्यानंतर बऱ्याचदा जो काही युक्तिवाद झाला, जो काही चर्चा म्हणजे जे काही एक्सचेंज झालं आर्ग्युमेंट्स, तर ते झालं आणि परत कोर्टाने ते 12 वाजता 2 शुक्रवारी ठेवलं मॅटर। आजच्या सुनावणीमध्ये नेमका आर्ग्युमेंट्स काय होते? कारण बाठिया आयोगाच्या अनुषंगानेच आजच्या आर्ग्युमेंट्स ॲक्च्युली 2 गोष्टी आहेत। बाठिया कमिशनच्या रिपोर्टच्या अगोदर जर आपण 6/5/2025ची ऑर्डर पाहिली तर त्याच्या अगोदर ट्रिपल टेस्टचं जजमेंट होतं। एकतर तुम्हाला ट्रिपल टेस्टप्रमाणे निवडणुका घ्याव्या लागतील आणि त्या पलीकडे जाऊन जर विचार करायचा तर 20/7/2022ची 3 जजेस बेंचची ऑर्डर आहे, ती स्पेसिफिकली सांगते की बाठिया कमिशनचा रिपोर्ट गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केला आहे आणि तो तुम्ही इम्प्लिमेंट करा, आणि तो कोर्टाने पण ॲप्रिशिएट केला, कारण तो खूप मोठा रिपोर्ट आहे। 7 मेंबर होते त्या कमिटीचे, त्यांनी भरपूर रिसर्च करून तो रिपोर्ट सबमिट केलेला आहे। तर त्याप्रमाणे एकतर तुम्ही बाठिया कमिशनप्रमाणे घ्या निवडणुका, किंवा बाठिया कमिशनच्या रिपोर्टच्या अगोदरची जी परिस्थिती होती ती ट्रिपल टेस्टप्रमाणे घ्या। पण समोरच्यांनी पण काही ऑब्जेक्शन केले त्याला, आणि त्यानंतर स्टेट इलेक्शन कमिशनला कोर्टाने विचारलं तुमच्याकडे कुठे कुठे 50%च्या वर लिमिट एक्सीड होते, कारण काही जरी झालं तर कॉन्स्टिट्यूशन बेंचचं जजमेंट जे आहे के कृष्णमूर्ती, त्याला तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही। तर त्यामुळे त्यांनी विचारलं, तर इलेक्शन कमिशनच्या वकिलांनी स्पेसिफिकली सांगितलं की इलेक्शन आम्ही आतापर्यंत स्पेसिफिकली जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कॉर्पोरेशनचे नोटिफाय नाही केले, फक्त पंचायत समिती नगर परिषद आणि नगरपंचायतचं होतं आहे, तर त्याच्यामध्ये जिथे जिथे 50%च्या वर एक्सीड होतं आहे तर ते आम्ही कोर्टासमोर पण सबमिट करतो आणि आम्हाला पण द्यायला सांगितलं याचिकाकर्त्याच्या वकिलांना। आता ज्या तुम्ही आता जो उल्लेख केला, ज्या निवडणुका सध्या सुरू आहेत, नगरपालिका आणि नगरपंचायतच्या इलेक्शन, नगर परिषद आणि नगरपंचायतचे इलेक्शन ज्या सुरू आहेत सध्या, त्या तशाच सुरू राहणार आहेत, पण त्या ठिकाणी त्या निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी 50%ची मर्यादा ओलांडली जाणार आहे त्याचं काय होणार आहे शुक्रवारच्या? त्याचं ते कोर्टावर डिपेंड करतं आहे। ज्या अर्थी कोर्टाने डाटा मागवला आहे तर ते कोर्ट काय करतं ते पाहणं मीन्स दॅट आपल्याला वेट करावं लागेल कोर्ट त्याच्या बाबतीत कसं ओपिनियन घेत आहे। पण सब्जेक्ट टू आउटकममुळे कदाचित उलट सगळ्यांचं म्हणण्यापेक्षा एक तर फायनान्सेस म्हणजे स्टेट अथॉरिटीचं जे काही फायनान्शियल बर्डन आहे ते पण होतं, कारण परत जर 1.5 वर्षांनी 1 वर्षाने इलेक्शन हे कॅन्सल होऊन परत इलेक्शन घ्यावं लागलं तर त्याच्यामुळे फायनान्शियल बर्डनच येणार आहे स्टेटवर, आणि ओबीसीवरच अन्याय होणार आहे खरं जर पाहिलं तर ह्याचा। कारण आज जर इलेक्शन तुम्ही घेतलं ओबीसीला म्हणजे त्या रिझर्वेशन त्या पद्धतीने, आणि उद्या जर तुम्हाला वाटलं 50%च्या वर लिमिट एक्सीड होते तर त्या ठिकाणी परत जर तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागल्या तर असं स्पेसिफिकली नाही, पण सगळ्या जे निवडून आलेल्या कॅन्डिडेटवर अन्याय होणार आहे। अमोल सर, बाठिया आयोगाचा जो रिपोर्ट, बाठिया आयोगाच्या अनुषंगाने युक्तिवाद होतोय, खल झाला होता, तो बाठिया आयोगाचा रिपोर्ट जो आहे तो कोर्टाने ॲक्सेप्ट केलेला आहे किंवा मान्य केलेला आहे, एक प्रकारे कोर्टाने केला आणि राज्य सरकारने तो मान्य केला। मग असं असतानाही पुन्हा त्या बाठिया आयोगावरतीच का प्रश्नचिन्ह तेच आहे, जर बाठिया कमिशनचा रिपोर्ट जरी चॅलेंज झाला असेल तर त्याची व्हॅलिडिटी तो प्रॉपर आहे नाही आहे ते होत राहील, पण त्याच्यामुळे निवडणुका थांबवणं म्हणजे हे खूप स्ट्रेंज आहे। त्याच्यामुळे ते अगोदरच व्हायला पाहिजे होत्या, पण आता जरी होत आहेत तर त्या मग ॲज पर 50% सेलिंग लिमिट कन्सिडर करून व्हायला पाहिजे। तर म्हणजे 2022लाच म्हणायचं नाही, तसं नाही म्हणत मी, पण 2022च्या ऑर्डर प्रमाणे व्हायला पाहिजे होत्या। शुक्रवारच्या सुनावणीमध्ये नेमकं अपेक्षित काय आहे तुम्हाला? बघूया आता, म्हणजे तसं काही प्रेडिक्ट करणं तर हे नाही आहे, पण असं अपेक्षित आहे की 50%पर्यंतच हे करतील असा एक अंदाज आहे। आणि हे जे 57 जी लिस्ट देणार आहे इलेक्शन कमिशनचे लॉयर, तर त्या बेसिसवर काय स्टेटमेंट ओपिनियन घेतं हे कोर्टाचं पाहणं हे राहील, म्हणजे इंटरेस्टिंग आहे काय करतंय कोर्ट। शेवटचा प्रश्न विचारतो, मागच्या म्हणजे 6 सप्टेंबर महिन्यात जी सुनावणी झाली होती तेव्हा कोर्टाने एक टाइम टेबल घालून दिलेलं होतं की इतक्यापर्यंत हे करा, या तारखेपर्यंत ते करा, आणि अखेरची तारीख कोर्टाने दिलेली होती 31 जानेवारी 2026 पर्यंत सगळ्या निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजेत, ही कोर्टाने डेडलाईन घालून दिली होती। अपेक्षा आहे त्यानुसार निवडणुका अपेक्षा ठेवू शकतो। नगरपरिषद नगरपंचायतीच्या बाबतीत काही सबस्टॅन्टिव्ह ऑर्डर होऊ शकते, तो एक अंदाज आहे। आणि राहिलं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कॉर्पोरेशन, त्याच्या बाबतीत आता हे परत 50%च्या बाबतीत कसं ॲड्रेस करतो कोर्ट, कदाचित जर शुक्रवारी ह्याच्यावर ऑर्डर झाली नगर परिषद नगरपंचायत तर त्याच्यातून एक धागा पकडून करायची त्यांना एक आयडिया येईल की आता आपल्याला काय करायचं, तर त्यानुसार परत काही चेंजेस करून हे परत घेऊन आले इलेक्शन प्रोग्राम, तर त्या पद्धतीने होऊ शकतो। शुक्रवारी निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल, म्हणजे अंतिम काहीतरी थेट सांगणं, म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने काहीतरी थेट निर्णय येईल याचिकाकर्त्याचे वकील म्हणून आम्हाला ती अपेक्षा आहे, पण ते शेवटी तुम्ही पण पाहता कोर्टात काय होतं, कशा पद्धतीने युक्तिवाद होतात, कदाचित ते होईल किंवा ते डिपेंड करतात, त्याच्यामुळे आज तरी फर्म सांगता येणार
येणार नाही, पण आम्ही पण ती अपेक्षा बाळगून आहेत की व्हावं काही ना काही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट अमोल करंडे होते. त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की या निवडणुका खरं तर खूप आधी व्हायला पाहिजेत, कारण बाठ्या आयोगाचा रिपोर्ट राज्य सरकारनं असेल किंवा कोर्टानं स्वीकारलेला आहे. त्यामुळं या सगळ्याच्या अनुषंगानं यापूर्वीच निर्णय होणं अपेक्षित होतं. शुक्रवारच्या सुनावणीमध्ये नेमकं कोर्ट काय भूमिका घेतं त्यावरती राज्यातील निवडणुकांची पुढची परिस्थिती अवलंबून असेल, अशा पद्धती देखील प्रतिक्रिया ॲडव्होकेट अमोल करंडे यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.